नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता लवकरात लवकर पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करताना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कमी कालावधी हा अभ्यासासाठी राहणार आहे. नेमकं अभ्यास कसा करावा, पोलीस भरतीची तयारी कशी करावी, ग्राउंडची तयारी कशी करावी, ग्राउंड करत असताना काय काळजी घ्यावी, तसेच कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करावा, काय वाचू नये, काय वाचावे आणि परीक्षेच्या दृष्टीने आपल्या अभ्यासाचे नियोजन कसे असावे, वेळेचे नियोजन कसे असावे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडलेले असतात. त्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस व्हायचं असेल तर लवकरात लवकर तयारीला लागा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या माझ्या लहान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीविषयी मार्गदर्शन, तसेच पोलीस भरती, शिक्षक भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, गट ब, गट क, स्पर्धा परीक्षा, तसेच आता होणाऱ्या पोलीस भरती, तसेच शिक्षक भरती यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करत असतो. पोलीस भरतीच्या निमित्ताने आपण मराठी व्याकरण, तसेच चालू घडामोडी यांसारख्या विषयाचे इत्यंभूत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित करणार आहोत. तसेच मराठी व्याकरणासंदर्भात काही अडचणी असल्यास ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा. त्या कमेंटला उत्तर देण्याचा, म्हणजेच मराठी व्याकरणास संबंधित उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि पोलीस भरतीच्या दरम्यान अभ्यासाचे आपले नियोजन कसे असावे, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, टाइम मॅनेजमेंट कसे असावे, सकाळी वर्कआउट कधी करावे आणि कोणता व्यायाम करावा, तसेच पोलीस भरतीला कोणती कागदपत्र लागणार आहेत, कोणती पात्रता आपल्याजवळ असायला हवी, आपले शिक्षण किती असायला हवे, MSCIT झालेली असो किंवा नसो, MSCIT पाहिजे की नाही पाहिजे, तसेच अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडलेले असतात. या प्रश्नांचे उत्तर आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपात आपण देण्याचा प्रयत्न करू. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीची इत्यंभूत माहिती देणार आहोत. तसेच मराठी व्याकरण असो, चालू घडामोडी असो, तसेच कोणते पुस्तक वाचावे, कोणत्या पुस्तकाचा वाचन कसे करावे आणि किती वेळ अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, तसेच सराव प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्या, सराव प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस कसं करावं, यासारख्या अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असते. नवीन पहिल्यांदाच पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासतौर सांगणं आहे की सर्वप्रथम पोलीस भरतीची सराव करत असताना सर्वप्रथम मागील झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणे फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने तुम्ही आपल्या अभ्यासाचे नियोजन करण्याचे ठरवा. कारण जोपर्यंत तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला परीक्षेचा आवाका समजणार नाही. परीक्षेचा आवाका समजण्यासाठी सर्वप्रथम जुन्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणे फार महत्त्वाचं आहे. त्या जुन्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करून कोणत्या विषयाला, कोणत्या घटकाला किती वेळ द्यायचा आहे आणि किती वेळ द्यायचा नाही, काय घटक वाचायचा आहे आणि कोणता घटक वाचायचा नाही, हे प्रथमदर्शी विद्यार्थ्याला समजले पाहिजे. नुसताच फाफाटपा सराव वाचन करून त्यातलं काहीच आपल्या लक्षात राहणार नाही. परीक्षा अगदी तोंडावर येत असताना नेमकं काय वाचावं आणि काय वाचू नये हे सुद्धा विद्यार्थ्याला समजत नाही. ऐनवेळी गोंधळात पडलेला विद्यार्थी फक्त पेपरपुरताच अभ्यास करून पेपरला बसतो. त्याला परीक्षेमध्ये नेमकं उत्तर काय हे सुद्धा समजत नाही आणि त्यामुळे सर्व नियोजन त्याचं झिरो होऊन जातं त्या ठिकाणी. त्यामुळे आता वेळ फार कमी आहे. पोलीस भरतीची जाहिरात आता लवकरात लवकर पडणार आहे. जाहिरात पडली तरच मी अभ्यास करेन, नाही तर करणार नाही असं करू नका. ही वेळ आलेली संधी पुन्हा येणार नाही. पोलीस होण्याचे स्वप्न आपलं स्वप्नच राहून जाईल. त्यामुळे आता थोडेसे कष्ट केले तर पुढे आपल्याला चांगले दिवस मिळतील.
पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे लवकरात लवकर तयारी लागा. पोलीस भरतीची ॲड जाहिरात लवकरात लवकर येणार आहे. कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत, तसेच कोणत्या शारीरिक पात्रता आपल्यामध्ये असायला हवेत, उंची किती असावी, तसेच कोणत्या पदासाठी किती उंची आहे, यासारखे एक ना एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करणार आहोत. त्यामुळेच आता ॲड कधी येईल तेव्हा मी अभ्यास करीन असं मनात ठेवू नका. ॲड लवकरात लवकर येणार आहे. त्याच अनुषंगाने तुम्ही तयारीला लागा. शारीरिक चाचणी ग्राउंडवर दररोज सकाळी जाऊन सकाळ संध्याकाळ ग्राउंडवरती उपस्थित जाऊन वेगवेगळे सराव करा. आणि दिवसाचं वेळापत्रक तुम्ही तयार ठेवा. आठवड्याचं वेळापत्रक कसे करावे, दिवसाचे वेळापत्रक कसे करावे, याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद. जय हिंद.